जामखेड राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला वेग, 25 मार्चला मोजणी तर 28 मार्चला हातोडा। जामखेड शहरातील राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला गती, 25 रोजी मोजणी आणि 28 रोजी अतिक्रमण हटवणार। जामखेड शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे 30 मीटरचे सीमांकन निश्चित करण्यात आले असून 25 मार्च रोजी संयुक्त मोजणी पार पडणार आहे। त्याच दिवशी अतिक्रमण धारकांना नोटीस देऊन 3 दिवसांचा अवधी दिला जाणार आहे। 28 मार्च पासून अतिक्रमण हटवण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे। राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी तहसील कार्यालयात तहसीलदार गणेश माळी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली। या बैठकीला राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अभियंता विलास शेवाळे, नगर परिषदचे मुख्याधिकारी अजय साळवे, भू अभिलेख अभियंता विजय लांगारे, पोलीस निरीक्षक महेश पाटील, राष्ट्रीय महामार्गाचे उपअभियंता लोभाजी गटमळ, ठेकेदार प्रतिनिधी विठ्ठल गांगुली तसेच भाजप नेते प्राध्यापक मधुकर राळेभात, काँग्रेस नेते राहुल उगले, पांडुरंग माने, पवनराज राळेभात, सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी, व्यापारी संजय ढाळे व जामखेड शहरातील सुज्ञ नागरिक उपस्थित होते। ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू। राष्ट्रीय महामार्गाच्या कामात ठेकेदाराने कोणतीही सुरक्षा निकष पाळले नाहीत। यामुळे शहरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे। याच निष्काळजीपणामुळे अपघातांचे प्रमाण देखील वाढले असून 200हून अधिक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत, तर काहींनी आपला जीव गमवावा लागला आहे। ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे तहसीलदार गणेश माळी यांनी जाहीर केले आहे। तसेच अपघाती मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना विमा कंपनीकडून तातडीने नुकसान भरपाई मिळावी यासाठी ठेकेदाराला आदेश देण्यात आले आहेत। 25 मार्चला प्रत्यक्ष अतिक्रमण हटवण्यासाठी सुरुवात। तहसीलदार गणेश माळी यांनी राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी, भू अभिलेख विभाग, नगर परिषद आणि पोलीस प्रशासनाला एकत्रितपणे 25 मार्च रोजी अतिक्रमण हटवण्याची कारवाई सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत। 24 मीटर आणि 30 मीटर रुंदीकरणाच्या मर्यादा निश्चित करून अतिक्रमण धारकांना 3 दिवसांची नोटीस दिली जाणार आहे। या कारवाईत कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला जाणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले आहे। तहसीलदार महोदयांच्या दालनामध्ये राष्ट्रीय महामार्गाच्या अनुषंगाने आढावा बैठक झाली होती। यापूर्वी देखील मागील आठवड्यामध्ये साहेबांनी ही मीटिंग कॉल केली होती। या अनुषंगाने आज महसूल विभाग, नगर परिषद प्रशासन आणि भूमी अभिलेख यांना साहेबांनी निर्देश दिलेले आहेत। सोबतच राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी आणि पोलीस प्रशासनाला देखील योग्य ते असे निर्देश साहेबांनी आज दिलेले आहेत। साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार पुढील आठवड्यामध्ये या संदर्भात सर्व विभाग त्यांच्या अखत्यारीत असलेल्या विषयांना अनुसरून पुढील कारवाई करणार आहेत। त्या अनुषंगाने ज्या ठिकाणी अतिक्रमण किंवा विनापरवाना विकास झालेला आहे किंवा डेव्हलपमेंट झालेले आहेत त्या ठिकाणी आपण सर्व नॅशनल हायवेच्या आजूबाजूचे सर्व अतिक्रमण हे निष्कासित करण्यासंदर्भात आजच्या मीटिंगमध्ये निर्देश दिलेले आहेत। त्या अनुषंगाने पुढील काही दिवसांमध्ये या संदर्भात साकल्याने विचार करून कारवाई केली जाणार आहे। साहेब, एक तसं बघितलं तर गोरगरीब जनतेवर अन्याय होतो आणि श्रीमंताचे अतिक्रमण तसंच राहतात, कुठेतरी दुजाभाव होतोय नगर अशा संदर्भात कसल्याही पद्धतीचं नियोजन प्रशासनाच्या वतीने अद्याप केलेलं नव्हतं, परंतु आता रितसर मोजणी करून या संदर्भात ऍक्शन घेतली जाणार आहे। या अनुषंगाने मोजणी करून नॅशनल हायवेची मोजणी आणि त्यानंतर नगर परिषदेसाठी भुयारी गटार योजना आणि पाणी पुरवठा योजना ज्या शहराच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या आहेत त्या अनुषंगाने योग्य ती कारवाई केली जाणार। प्रतिनिधी नासिर पठाणसह पत्रकार अशोक निमोणकर, जामखेड। इंग्लिश बोला फ्लुएंट, कारण सोबत आहे प्रॉमिनंट। उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा 8600000069।